नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत, परंतु आज सकाळपासून भरपूर साऱ्या मुलांचा आणि मुलींचा मला मेसेज आलेत, कॉल आलेत की सर मी ईडब्ल्यूएस मध्ये आहे आणि मला नॉन क्रिमिनल लागतंय का. एक ती आपले फॉर्म भराय त्यामध्ये जे डॉक्युमेंट लागतात त्याची लिस्ट आहे, त्यामध्ये कॅटेगरी वाईज नॉन क्रिमिनल मागितलेलं आहे. मी आता काय म्हणतोय, लक्ष देऊन ऐका. सर्व कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागतं, परंतु काही एक दोन कॅटेगरी असेल की त्याला अजिबात लागत नाही. मग तुम्ही एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस या तीन कास्ट वगळता सर्वांना नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. एसटी ला लागत नाही, एसटी ला लागत नाही. आणि मेन मुद्दा आता दुसरा म्हणजे ईडब्ल्यूएस मुलांना नॉन क्रिमिनल लागतं का, तर अजिबात लागत नाही. जर कोणाला शंका वाटत असेल, भीती वाटत असेल किंवा लागत असेल, काढावं लागेल, एकदा तुम्ही डॉक्युमेंट काढता त्यांच्याकडे जावा, ती तुम्हाला सांगतील की तुमचं नॉन क्रिमिनल निघत नाही म्हणून. तुम्ही चेक करा आणि मग मला वाटलं तर मेसेज करा. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आणि मेन मुद्दा, आता ईडब्ल्यूएस वाल्यांचा विषय संपला, त्यांनी डोक्यात आणायचं नाही की मला नॉन क्रिमिनल पाहिजे का, त्याचं त्या ईडब्ल्यूएस मध्ये मेन्शन झालेलं आहे आणि केलेलं नाही. आता दुसरा मुद्दा म्हणजे नॉन क्रिमिनल माझं व्हॅलिड आहे का सर, फोटो वगैरे पाठवतात मला. तर यामध्ये तुमच्याकडे 2025 31 मार्च 2025 जर नॉन क्रिमिनल असेल तर ते व्हॅलिड आहे मित्रांनो, घाबरू नका. कुणापाशी 26 आहे, कुणाचा 27 आहे, कुणाचा 28 आहे, त्या सर्वांचं व्हॅलिड आहे. आता एक्सपायर कुणाचं झालेलं आहे की ज्याची एक्सपायरी डेट खाली दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता तिथं 31 मार्च 2024 जर असेल तर ती एक्सपायर झालेलं आहे. 31 मार्च 2023 असेल तर एक्सपायर झालेलं आहे. ती फक्त खाली मेन्शन केलेलं आहे त्या नॉन क्रिमिनल. तुम्ही व्यवस्थित पहा, घाबरून जायचं नाही, गडबडून जायचं नाही, नॉन क्रिमिनलच्या नादात इकडे तिकडे करायचं नाही. त्यामुळे नॉन क्रिमिनल कुणाला लागतं, कुणाला नाही लागत, कुठल्या तारखेचं पाहिजे, हे सर्व या व्हिडिओतून मी क्लिअर केलेलं आहे. जर तुम्हाला अजून काय अडचण येत असेल तर मला डायरेक्टली विचारू शकता. खास करून ईडब्ल्यूएस वाल्या मुलांनी घाबरायचं नाही. त्यांनी आज सकाळपासून भरपूर सारे मला कॉल मेसेज केलेत, त्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. जय हिंद.